खरं तर आज विधानसभेच्या अनुषंगाने अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आणि महायुतीकडून 288 जागांसाठी 293 उमेदवार हे रिंगणात उतरवण्यात आले। महायुतीचा 6 जागी मित्रपक्षांना पाठिंबा तर शेवटीतही उमेदवार देण्यात आलेला नाहीये। महाविकास आघाडीकडून 288 जागांसाठी 286 उमेदवार रिंगणात आहेत। महाविकास आघाडीचा 7 जागी मित्रपक्षांना पाठिंबा आहे। राज्यात 12 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया राज्यभरात नेमक्या कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये खरं तर कुर्ला, कुठे कुठे मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात आपण ते पाहूया। आष्टीमध्ये सुरेश धस हे भाजपचे उमेदवार असतील तर बाळासाहेब आजबे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर शिंदेच्या शिवसेनेकडून धनराज महाले यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार तर शिंदेच्या शिवसेनेकडून राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे। पंढरपूर मतदारसंघातून भगीरथ भालके हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। आता आपण महाविकास आघाडीकडे वळलोय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अनिल सावंत यांना संधी देण्यात आली। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पंढरपूर मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते। सोलापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून अमर पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार तर काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत ही या मतदारसंघात होऊ शकते। सोलापूर मध्ये या मतदारसंघातून माकपकडून नरसय्या आडम यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेसचे चेतन नरोटे हे काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात आहेत। त्यामुळे याही मतदारसंघात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगोला विधानसभा मतदारसंघातून दीपक आबा साळंखे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर बाबासाहेब देशमुख हे शेकापचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे इथेही मैत्रीपूर्ण लढत ही महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळेल। पाथरी विधानसभा मतदारसंघातून सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे उमेदवार असतील तर बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये या मतदारसंघात अर्थात पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत होताना पाहायला मिळू शकते। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। सुशांत, खरं तर राज्यभरामध्ये 10 ठिकाणं अशी आहेत जिथे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते। कोणाला याचा फायदा होऊ शकतो, कोणाला नुकसान होऊ शकतं, काय नेमकं चित्र आहे? अगदी बरोबर आहे विक्रांत। आपण जर बघितलं असेल तर जवळपास 15 ते 20 दिवसापासून महाविकास आघाडी असेल, महायुती असतील, त्यामध्ये बैठकांचा धुरळा उडाला होता। बैठका सातत्याने होत होत्या, मात्र काही जागांचा पेच जो आहे तो शेवटपर्यंत सुटत नव्हता आणि याचमुळे दोन्ही पक्षाकडून खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल तर एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कुठेतरी मैत्रीपूर्ण लढती करण्याचा निर्धार करण्यात आला जेणेकरून जागा निवडून यावी। कारण आपण जर बघितलं असेल तर दोन्ही पक्षांकडून ज्या पद्धतीने जागा वाटप सुरू होतं, शेवटच्या क्षणापर्यंत कुणाचं चित्र स्पष्ट होत नव्हतं। महाविकास आघाडी नेमक्या किती जागा लढणार, कुणाला किती जागा सोडणार, तर महायुती नेमक्या किती जागा लढणार, कुणाला किती जागा सुटणार, कालपर्यंत हे चित्र स्पष्ट नव्हतं। मात्र आता आपल्याला माहिती मिळते त्यानुसार जवळपास 11 मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत। आता या मैत्रीपूर्ण लढतीचा नेमका फायदा कसा होणार आहे? ज्या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी अशी मैत्रीपूर्ण लढत आहे त्या ठिकाणी खरंच महाविकास आघाडीला फायदा
फायदा होणार का, आणि ज्या ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती अशी मैत्रीपूर्ण लढत आहेत त्या ठिकाणी नेमका त्यांना फायदा होणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण जर पाहिलं असेल तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी 3 पक्ष एकत्र असल्यामुळे जागांचा हा घोळ कायमच होता. कारण ज्यांच्या विरोधात आपण निवडणुका लढलोय त्यांच्यासोबत आता निवडणुका लढायच्या आहेत, आणि याचमुळे कुठेतरी एक पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढत करण्याचा दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न करण्यात आला. आपण जर पाहिलं असेल तर मानखुर्दची जागा असेल, कुर्ल्याची जागा असेल, मुंबईतल्या जागांचा विचार केला तर दुसरीकडे आष्टीची जागा असेल, पंढरपूरची जागा असेल, याचा विचार केला तर कुठेतरी सामंजस्याने विचार केला गेला दोन्ही आघाड्यांकडून, आणि त्यानंतरच उमेदवार देण्यात आले दोन्ही पक्षाकडून. मग ते महायुतीतील दोन्ही पक्ष असतील आणि महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष त्यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आला, आणि जवळपास अशा 11 जागांवर आता महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. विक्रम, अगदी खरं आहे सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि या सगळ्याचा कोणाला फायदा होतो, कोणाला नुकसान होतं हे आपण पाहणारच आहोत. 23 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सुशांत, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा, कारण आणखी काही बातम्यांसंदर्भात सुद्धा तुमच्याकडून तपशील जाणून घ्यायचं.